मित्रमंडळ. मी अभिषेक पवळे. मित्रमंडळ, जसं की तुम्हाला माहीतच आहे, आपण निघालो आहोत आळंदी ते पुणे, आपलं आळंदी ते पंढरपूर वारीकरिता. काल आपण पोहोचलो होतो सोपान महाराजांच्या समाधी मंदिरापाशी. तर काल रात्री आपण थांबलो होतो, बघा तो का जे पुढची बिल्डिंग आहे का, त्या बिल्डिंगमध्ये आपण राहायला होतो. थोडं इकडं फ्रेश होण्यासाठी आलतो. मस्त फ्रेश वारा, चौकोन बघू शकता, त्या प्रकारे हिरवगार वातावरण आहे सकाळचं. आपण होतो रात्री राहायला या पांढऱ्या बिल्डिंगमध्ये पुढच्या या बिल्डिंगमध्ये. तर माझी बिल्डिंग पण दाखी तुम्ही थोड्या वेळात. बिल्डिंगमध्ये गेल्यानंतर मित्रांनो आपण चालू आता आपल्या रूमकडे. इथं आपण रात्री थांबलो होतो. पाहू शकता इकडं आपली महाराज मंडळ कपडे दिवाळी, त्यांचे धोतर शर्ट. पंढरपुरामध्ये गेले की देतो आता. झालं का दोन हो, दाखवून येतो घर राहिलेलं. या घराचं आता काम चालू आहे मित्रांनो. इकडं काय आपली महाराज मंडळ घेतलेली आहे. या घराचा मागून व्ह्यू चौकोन असा मस्त आहे. पुढे असे मोठे मोठे डोंगर आहेत. व्ह्यू एकदम छान आहे इकडल्या साईडचा. तुम्ही पाहू शकता. ह्याला काय लागला आपल्या महाराजनी काय येत आपल्या आंघोळीला. हा हा, घराचा प्लॅन नक्षा आहे, नक्षा. इकडं पण आपली कोणी महाराज मंडळी आहे, झोपली होती इकडं. आताचे काम चालू आहे घराचं, त्यामुळे काही बाथरूमची सुविधा नाही इथं. बाथरूमसाठी आपल्याला दुसरीकडे जावं लागतं. चला तुम्हाला अजून पुढची वरचा मजला दाखवतो. इकडे बाबा बसलेत. आपण इथं झोपलो होतो रात्री. इथं माऊली, इथं काना झोपला आपला, इथं मी झोपलो होतो. इथं आपले जांभरे पाटील, अक्षय भाऊ. इकडे बाथरूमचं काम चालू आहे. इकडे किचन. इकडं पण काय महाराज कोणी बी नाही. ब्लॉगर म्हणा की रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. इकडे पण काय महाराज आहेत आपले, रामकृष्ण हरी. तुम्हाला वरचा मजला दाखवतो. टेरिस व्ह्यू पाहू शकता तुम्ही कसा आहे इथून. अरे वा, एकदम जन्नत की नजारे. सोपान महाराजांचं गाव आहे. या गावात सोपान महाराजांनी समाधी घेतलेली आहे. तो काय तिकडल्या साईडला त्यांचं मंदिर. एक मिनिट, हे जे पुढचं आहे ना ते त्यांचं मंदिर आहे. ते पण तुम्हाला मी दाखवतो तिथं गेल्यानंतर. त्या मंदिराचा व्ह्यू पण तुम्ही इकडला बघा. इकडल्या साईडला पूर्ण सिटी आहे, पाहू शकता तुम्ही. आपला पूर्ण दिवस इथंच जाणार आहे, त्यामुळं मग मी तुम्हाला आज सोपान महाराजांचे समाधी मंदिर ते दाखवणार आहे. मग भेटू आंघोळ ते झाल्यानंतर. तोपर्यंतसाठी रामकृष्ण हरी मित्रमंडळ. जीत जाएंगे हम, जीत जाएंगे हम, तुम अगर संग हो जिंदगी. काय काय म्हणत नाही.
शकता सोपान महाराजाच्या दर्शनासाठी गर्दी किती गर्दी आहे. काल सगळं रिकामं होतं इथं, आज लई गर्दी वाढली आहे. गर्दी बघू शकता. हे आहे सोपान महाराजाचं मंदिर, शकता तुम्ही. ते बघू शकता मित्रांनो, आतमध्ये गर्दी. मित्रांनो आपल्या काही खालच्या वाटाने येऊ दिलं नाही, त्यामुळं आपण मग या इकडल्या वाटानं आलो. मधल्या इकडून पण येत देत नव्हते, पण आता काय करायचं. त्यांना म्हणलं की आपलं घर तिकडं आहे, आपल्या जावंच लागायची. त्यांनी सोडले. भेटू तुम्हाला तिकडे गेल्यानंतर. गर्दी तर तुम्ही बघू शकता किती आहे. आपल्या सोपान महाराजांनी समाधीचा रस्ता आहे, या ठिकाणी सोपान महाराज समाधीसाठी गेलते. तुम्ही इकडल्या साईडला पोलीस करण्याची सुव्यवस्था आहे. इकडल्या साईडला आपल्या पालखीचा हरिपाठ चालू आहे. बघू शकता तुम्ही, आपले माऊली ते बसलेत. बघू शकता. आता हे पूर्ण जे आहे ते मंदिराचा जिल्हा काय आहे म्हणा, सोपान महाराज जे की आपल्या ज्ञानेश्वर माऊलींचे भाऊ आहेत, त्यांचं हे मंदिर आहे, समाधी मंदिर. इकडल्या साईडला बघू शकता, इकडे महादेवाचं मंदिर आहे, आपले नागेश्वर मंदिर पाहू शकता. ही आपल्या महादेवाची पिंड आहे, आपले भोले बाबा यांची पिंड. या साईडला त्यांनी लिहिलेले साहित्य आहेत मंदिरामध्ये पूर्ण. या फरशी इकडली कम्युनिटी कार्यालय आहे कम्युनिटीचं. हे महाद्वार आहे येण्याचा आपल्या मंदिरामध्ये. मंदिरामध्ये येण्याचा आहे महाद्वार, बघू शकता. इकडल्या साईडने चालू आहे बारी. तिकडे काय आपल्याला जायला जमायचं नाही, कारण गेलं पोलीस पुन्हा येऊ देणार नाही. इकडल्या साईडला पूर्ण राहण्याची व्यवस्थेसाठी रूम आहेत. या साईडला आहे मंदिराचे आपले भाविक भक्तांना बसण्यासाठी, वारीला आलेल्या वारकऱ्यांसाठी झोपण्यासाठी जागा आहे. बघू शकता तुम्ही, काही वारकरी इथे झोपी पण गेलेत. येऊन जे पंढरपूरला जातात, आता इथून उद्या सोपान महाराजांची पालखी निघेल पंढरपूरसाठी. बघू शकता तुम्ही गर्दी, आणि सतत झाडत राहतात. असं स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतलेली आहे या मंदिरात, पाहू शकता तुम्ही. भेटू थोड्या वेळानंतर. आपल्या दिंडीचा चालू आहे हरिपाठ, तर भेटू आता हरिपाठ झाल्यानंतर थोड्या वेळानं. दत्त महाराजांचं मंदिर. इकडल्या साईडला राहण्यासाठी रूमची व्यवस्था, आणि इकडल्या पण साईडला वारकऱ्या झोपण्यासाठी बसण्यासाठी केलेली जागा आहे. तिकडल्या साईडला बघू शकता तुम्ही, आता आलेल्या भक्तांसाठी भोजनाचा नियोजन केलेलं आहे. इकडल्या साईडला मुक्ताईबाई आदिशक्तीचं मंदिर आहे, बघू शकता तुम्ही. आपण चालू आता बाहेर. मुक्ताईचं मंदिर, पब्लिक बसण्याचं खायला देणगी. आपण येऊन बसलो खाली. आपले काना भाऊ आपलं हॉल इकडं आहे, ती होती आपली रात्र. भेटून नंतर बाहेर गेल्यास पोहायचं काय होते किंवा कॅन्सल होतं, काय होतं पुण्याचं काही कॅन्सल झालेलं नाही. आपण आलो कुठं पाहू शकता तुम्ही, पोहायला आलो आपण. हा काना भाऊ आली लंगडत धोतीवर. आपण आलो हो का पोहायला. कॅन्सल होणार होतं तरी पण आलो आपण पोहाय. इकडे काही माणसं बसलीत. आई आहे खाली,
काय ते कपडे धुवायला राईट आहे घेऊन इकडून ये कोपऱ्यातून पाणी पाणी बघू शकता तुम्ही पाणी पोहायसाठी आलो आपण अय आपल्याला खोल पाणी आता पोवाय खोल रे तेव्हा ही जोडी पण आली बारीक बारीक पाऊल आहे ना वेळानंतर मित्रांनो काना भाऊन काढलेत आपले कपडे लुंगी लुंगी भेटू थोड्या वेळानंतर मॉली इकडे आहेत वहिनी तिकडे गेल्यात कपडे धुवाय काना भाऊ गेले तिकडे झामरे पाटील जायचं नाही का आई बसली इकडं भेटू पोहतानी पोहायला तर माऊली बसली आहेत इथे हो का वहिनी काम वहिनी कसं वाटालंय तो का तिकडं आहे काय चालू आहे करतो करतो तुमचं काय चालू आहे आई तिकडे डाय लावाली हमारे यायचा ही होता है नवीन नवीन झोडपं झालं की असंच राहते बघा कुठेही गेले की फोटोच फोटो बघा गावाकडे आपल्या घराकडे तुम्ही बघू शकता आपण निघालो आहोत रूमकडे आपलं पाहुणं ते झालेलं आहे बोला की भाऊ भाऊला कुठं जायचे म्हणा तरी आपण भाऊला पूर्ण सहकार्य केले आपण आपल्या हातात थैली घेतलेली आहे पुढे पाहू शकता हे झांबऱ्याचे पाटलं हे पुढे माऊली निघालेले आहेत जवळच आहे आपल्या घराच्या तसं तर नदी म्हणा मागेच आहे रूमच्या आपण इथं होतो राहायला घ्यायच्या आधी आपण आलो साबुदाणा वडा काय काउंटरला आलो मध्ये खाण्यासाठी साबुदाणा वडा काय कसं भरलंय का आपण हुडकलो आपल्यासाठी एक सीट त्याला बसण्यासाठी बघू जागा कुठे भेटते आपल्याला काही खाली जागा भेटली नाही आपण वरच्या फ्लोअरवर निघालो आहोत माऊली आपल्या पुढे वरी आहोत इथं जागा दिसते आपल्याला बघू कुठं बसायचं इथं बसायचं का आपण बसणार हॉटेल पाहू शकतो भेटू ऑर्डर केल्यानंतर आपली मजा आता झालेली आहे घरून आला आपल्या माऊलीचा फोन आपण निघालो आहोत घराकडे आता तुम्हाला ते बघल्यात तुम्ही तर आपण त्या गाड्यात ते बसलो होतो भेटू घराकडे गेल्यानंतर कारण आता माऊलीला वाले फोन आपले वाजे 10 माऊली करता येत करता त्यामुळे भेटू थोड्या वेळानंतर तेल दूध लावून चलते का ती मला माहित नाही चल ना आता मित्रांनो आपल्याला उशीर झाला माऊली करणार आहेत लई गर्दा आता काय करावं बाथरूमला ते गेल्यानंतर उशीर झाला टॉर्च बंद करतो मी थोड्या वेळासाठी भेटू डायरेक्ट उद्या
मित्रांनो माऊली गेली वाटतं झोपी. भेटू आपण उद्या. आजसाठी बाय.